पुन्हा तेच आता डोक्यावर ठेवणार आहेस का? नाही ना, मग ठेव ना बाबा इथे खाली. एक मिनिट बाबा. दादा हे काय आहे सगळं? तुमची काहीतरी गल्लत झाली आहे. आम्ही नाही ऑर्डर केलंय हे सगळं. छे हो, आमची कशी गल्लत होईल? हे सगळं सामान तुमचंच आहे. कसं शक्य आहे? मी नाही मागवलंय काहीच. अहो मॅडम, यावर तुमचाच ॲड्रेस आहे, यावर तुमचं नाव सुद्धा आहे. आमचं काम काय, फक्त डिलिव्हरी करायचं आहे, जे की आम्ही योग्य ठिकाणी केलेलं आहे. तुमचं काम काय, फक्त साईन करायचं इथे. पैसे किती झाले ते तर सांगा. अहो मॅडम, पैशाची कसली काळजी करताय? या सगळ्या सामानाचं पेमेंट आधीच झालंय. फुल पेमेंट डन. तुम्ही फक्त सामान मिळण्याची सही करा, म्हणजे कसं आम्ही पण फ्री. एक मिनिट बाबा, अशी कशी सही करू? कोणी पाठवलेत हे? सावली, मी काय म्हणतो, अगं सही करण मोकळं कर ना त्यांना. अगं ही संगीताची वाद्यच आहेत, त्यात कुठे अंमली पदार्थ आहेत का? नाही ना, त्यांना मोकळं कर आधी. चल देत. थँक्यू. थँक्यू. चला बस. बाबा हे सगळं कोणी पाठवलं असेल? मला अजूनही काही सुचत नाहीये. जुनी दिसत नाहीये ती. अरे सॉरी. हे सावली, मला वाटतं हे गुरुकुलच्या लहान मुलांनी आपल्याला दिलं असतं बघ. नाही म्हणजे सगळ्या मुलांचा सावली मॅडमवर खूप जीव असतो ना, मग त्यांनी एकत्र मिळून हे गुरुकुलसाठी दिलं असेल तर. एकदम बरोबर व्यंकटेश काका, तुम्हाला 100 पैकी 100 मार्क. सावली टीचर. अरे वा ओळी सारंग. अरे वा वा वा, ये सारंग ये बस. तुम्ही पाठवलेत हे सगळं? हो सावली टीचर, हे सगळं आम्ही तुमच्यासाठी आणलंय. हे सगळं पाठवायची काय गरज होती? कशाला केला तेवढा खर्च? सावली, हे तुझ्यासाठी केलेलं नाहीये मी, मुलांसाठी केलंय. म्हणजे क्लास बंद झाल्यापासून ओवीचा मूड ऑफ झाला होता, म्हणून तिच्यासाठी केलंय, बाकी काही नाही. पैसे किती झाले याचे? आता मुलांच्या आनंदासमोर काय पैशांचा विचार करायचा आपण? हा जगन्नाथजी, मला कोणाचे उपकार नको आहेत. किती पैसे झाले ते सांगा. ओवी, तू सांगितलंस ना मला हे आणायला, मग आता तूच सांग किती पैसे झालेत. खूप जास्त नाही झालं टीचर, एकदम कमी झाले. तुम्ही 2 मिनिटं खालती वाका. बस एवढंच बिल आहे. अरे अरे अरे, काय रे? टीचर, आम्ही तुम्हाला खूप मिस केलं. तुम्ही इथे? टीचर, आपला क्लास परत कधी सुरू होणार? जगन्नाथजी, जोपर्यंत गुरुकुलला दुसरी जागा मिळत नाही तोपर्यंत गुरुकुल तुमच्या घरात सुरू केलं तर चालेल? चालेल. अरे धावेल. उलट मुलांच्या ह्या आवाजामुळे माझं घर कसं गोकुळासारखं वाटेल मला. काही हरकत नाही, चालू दे.